नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. माझं नाव आहे मोहित सावंत. आपण एक व्हिडिओ सीरीज डिस्कस करतो समाजशास्त्रीय विचार नावाने. तर त्याच्यात आपण काय चर्चा करतो की चालू घडामोडींना समाजशास्त्रीय विचार काय आहे तो लिंक करण्याचा प्रयत्न करतो. तसंच आत्ता ह्या व्हिडिओमध्ये पण आपण एक नवीन चालू घडामोडी डिस्कस करणार आहोत. नुकतंच ऑक्टोबर महिन्यात नोबेल पारितोषिक डिक्लेअर झाले आहेत. वेगवेगळ्या विषयांना नोबेल दिले जातात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये. अर्थशास्त्राचा नोबेल यावेळेस आपला समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. का? कारण अर्थशास्त्राचा नोबेल जो मिळाला आहे तो एका संकल्पनेसाठी मिळाला आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. ओके. आता ही क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणजे संकल्पना नक्की काय, ज्याला सर्जनशील विनाश असं आपण म्हणतो. तर हे तीन लोक आहेत, यांची नावं आपल्याला माहिती असणं तितकंसं गरजेचं नाहीये, कारण डायरेक्टली आपल्याला नोबेलबद्दल काही प्रश्न येणार नाही सोशिओलॉजीला. पण ह्या तीन लोकांना अमेरिकन अर्थतज्ञ आहेत, त्यांना हा विभागून अर्थशास्त्राचा नोबेल दिला गेला सर्जनशील विनाश या संकल्पनेसाठी. पण तसं बघायला गेलं तर ही संकल्पना या तिघांनी दिलेली नाहीये, ही संकल्पना जुनी आहे आणि म्हणूनच आपला हा समाजशास्त्राचा डिस्कशनचा मुद्दा तिथे येतो. जोसेफ शुम्पीटर नावाचे एक अर्थतज्ञ आहेत. तसंच त्यांचा विचार हा समाजशास्त्राला पण लागू होतो. आपण आपल्या सिलेबस डिस्कशन करत असताना बऱ्याच वेळा जोसेफ शुम्पीटर यांचा संदर्भ घेत असतो. जिथे जिथे भांडवलशाही किंवा नाविन्य, नवोन्मेष याचा संदर्भ येईल तिथे तिथे आपण जोसेफ शुम्पीटर यांचा संदर्भ सोशिओलॉजीत घेत असतो. तर जोसेफ शुम्पीटर यांनी 1940च्या दशकात ही संकल्पना जगासमोर मांडली. तर त्याचा अर्थ काय आहे बेसिकली? तर त्याचा अर्थ सिंपल आहे की ही दीर्घकालीन चालणारी एक आर्थिक संकल्पना आहे, आर्थिक वाढ आहे. सर्जनशील विनाश म्हणजे की जी नवोन्मेषाने तयार होत असते. ऑब्व्हियसली नवीन इनोव्हेशन होईल तेव्हाच ही प्रक्रिया तयार होईल आणि जी जुन्या उद्योगांना किंवा जुन्या तंत्रज्ञानांना किंवा जुन्या नोकऱ्यांना नष्ट करेल आणि नष्ट करून नवीन गोष्टींसाठी मार्ग मोकळा करेल. की जी नवीन गोष्ट अतिशय जास्त प्रगत असेल जुन्या गोष्टींपेक्षा, नवीन गोष्ट ही जास्त तंत्रज्ञान पूर्ण असेल जुन्या गोष्टींपेक्षा आणि जास्त फास्ट पण असेल. बरोबर? म्हणजे मग आजचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर येत आहे का रे? तर ते म्हणजे दुसरं तिसरं काय, तर एआयचं उदाहरण. आणि म्हणूनच कदाचित जरी संकल्पना 1940च्या दशकात दिलेली असली तरी नोबेल पारितोषिक मात्र यांना मिळालंय 2025चं सर्जनशील विनाशासाठी. पण जर तुम्ही बघितलं, जोसेफ शुम्पीटर डिस्कस केलं किंवा हे तीन अमेरिकन अर्थतज्ञ डिस्कस केले, भारतात ह्या सर्जनशील विनाशाबद्दल काही संदर्भ आपल्याला सापडतो का? तो नक्कीच संदर्भ आहे. म्हणजे प्राचीन भारतीय जर तत्वज्ञानात आपण गेलो तर प्राचीन संदर्भ आपल्याला दिसतो हिंदू पुराणांमध्ये. म्हणजे भगवान शिव जे होते, भगवान शिव यांचं जे तांडव नृत्य होतं, तर ते तांडव नृत्य कशाला होतं? जरा विचार करा व्हिडिओ पॉज करून, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. तुम्ही बघितलंच असेल वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये. तर तांडव नृत्य म्हणजे जवळपास तेच होतं की जे जुनं आहे, जुनं तुम्हाला घालवावं लागेल, ते आपोआप जाणार नाही. नवीन येणाऱ्या गोष्टीसाठी जर रस्ता मोकळा करून द्यायचा असेल तर जुनं तुम्हाला ठरवून घालवावं लागेल, तरच नवीन येणाऱ्या गोष्टीसाठी रस्ता किंवा जागा मोकळी होईल. आणि ती रस्ता किंवा ती जागा मोकळी झाली तरच ती नवीन गोष्ट त्याची प्रोडक्टिव्हिटी किंवा इफिशियन्सी आपल्याला समोर पण दिसेल. तो भगवान शिव यांच्या तांडव नृत्याशीच ही संकल्पना जणू काही निगडीत आहे, हे आपण म्हणू शकतो. सर्जनशील विनाश हे तुम्ही वापरू शकता तुमच्या उत्तरांमध्ये सोशिओलॉजीच्या जोसेफ शुम्पीटर सोबत. आणि याच्यातूनच मग तुम्हाला अर्धा मार्क्स किंवा 1 मार्क्स नक्कीच जास्त मिळतो अशा उदाहरणं दिले तर. बरोबर? तो म्हणजे नवे निर्माण करायचे असल्यास जुने हे पाडावेच लागते. हीच संकल्पना आहे सर्जनशील विनाशाची, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनची. बरोबर? त्याच्यानंतर इतर विचारवंतांचा विचार केला जर समाजशास्त्रातले, तर मार्क्सवादी पण आपल्याला दिसतात. कार्ल मार्क्स याने कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये ही गोष्ट सांगून ठेवलेली आहे की भांडवलशाही जी आहे सर, ती स्वतःला सतत क्रांतिकारक रूप देत असेल. म्हणजे जे भांडवलशाह असतात त्यांना जर त्यांच्या नाहिरे वर्गावर सत्ता टिकवून ठेवायची असेल तर त्यांना पण सतत हा नवोन्मेषाचा मार्ग स्वीकारावाच लागतो. एकच एक प्रकारची उत्पादनाची संसाधनं, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काम करून चालत नाही, ती सतत बदलावी लागतात. आणि फॅक्टर ऑफ प्रोडक्शन बदलली की नक्कीच रिलेशन ऑफ प्रोडक्शन पण बदलतात. आणि रिलेशन ऑफ प्रोडक्शन बदलली की मग तो नाहिरे वर्ग जो आहे तो ह्या आहेरे वर्गाच्या सतत अधीन राहू शकतो, अधीनस्थ राहू शकतो. आणि म्हणूनच त्याच्यातूनच त्यांना त्या नाहिरे वर्गावर नियंत्रण पण ठेवता येतं. म्हणून एक प्रकारे हा नवोन्मेष किंवा सर्जनशील विकास हा एक प्रकारे मार्ग आहे किंवा हे एक टूल आहे आहेरे वर्गाचं नाहिरे वर्गावर वर्चस्व टिकवून ठेवण्याचं, असं मार्क्स पण म्हणतो त्याच्या दास कॅपिटलमध्ये. येते लक्षात तुमच्या? म्हणजे तो फॉर्म्युला तिकडे पण वापरलाय मार्क्सने. त्याच्यानंतर शुम्पीटर यांच्याबद्दल आपण बोललोच, तर शुम्पीटर यांनी काय सांगितलंय, तर त्यांनी म्हटलंय की कॅपिटलिझम पेरिनियल गेल. म्हणजे हे जे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन आहे ते जवळपास मार्क्सवादीच विचारांच्या जवळ जात आहेत की भांडवलशाहीला सतत वाहणारा परिवर्तनाचा वारा
म्हणजेच तुमचं सर्जनशील विकास आहे, बरोबर, किंवा हे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन आहे, सर्जनशील विनाश आहे, विकास नाही, सर्जनशील विनाश आहे, बरोबर, राईट. म्हणजे जवळपास तिकडेच आपण डिस्कशन करतोय जे कार्ल मार्क्सची चर्चा होती. त्याच्यानंतर जर आधुनिक काळातला किंवा समकालीन काळातला तुम्ही संदर्भ घेतला तर आपल्याला माहिती आहे AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही जागतिक अर्थव्यवस्थेत बदल करते, जुन्या गोष्टी घालवायचा प्रयत्न करते आणि नवीन गोष्टी येत आहेत. ओके, राईट. म्हणजे मग हे पण कुठेतरी तिकडेच जात आहे की AI ही सर्वात मोठी विघातक शक्ती आजच्या काळात म्हटली जाते तुमच्या सर्व प्रकारच्या समाजात, पाश्चिमात्य समाज असो, भारतीय समाज असो, जो तंत्रज्ञानाने परिपूर्ण समाज आहे तिथे AI ही विघातक शक्ती सांगितली जाते की जिचा सर्वव्यापी प्रभाव आहे. म्हणजे AI चलित प्रणाली असेल, चॅटबॉट्स असतील, सगळं AI आजकाल हँडल करायला लागलंय. म्हणजे मग थोडंफार आम्ही म्हणतो की आमच्या नोकऱ्यांवर गदा आलेली आहे सर, बरोबर. आमचे लोक बेरोजगार राहायला सुरुवात झालेली आहे AIच्या वापरामुळे, बरोबर. मग हे जे होतंय हे एक प्रकारे आता तो नाश होत चाललेला आहे जुन्या गोष्टींचा आणि नवीन गोष्टी येण्यासाठी मार्ग मोकळा केला जातोय, असं आपण आजच्या काळात यांचा संदर्भ घेऊ शकतो की कारण त्याचा परिणाम कामगार बाजारावर पण खूप मोठा परिणाम होतोय. मग वेगवेगळे रिपोर्ट्स दररोज येत आहेत ते आपल्याला सांगतात. इथे मी एक उदाहरण तुम्हाला दिलंय की 50% जे प्रवेश स्तराचे जॉब आहेत, म्हणजे एंट्री लेवल जॉब म्हणतो आपण किंवा व्हाईट कॉलर जॉब म्हणतो आपण, तर ते जॉब सगळे तुमचे जाणार आहेत असं AIच्या बद्दल आपण चर्चा करतो. सुमारे 40% सर्व रोजगार हा ऑटोमेशनने AI आधारित होणार आहे जगातला, हे चर्चा करतोय. म्हणजे काय आहे हे एक प्रकारे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनच आजचं सुरू आहे AI मुळे. तर हा समकालीन संदर्भ आपण याच्यातला घेऊ शकतो आणि म्हणून कॉर्पोरेट जगतात पण नवीन भरतीपेक्षा AI लाच प्राधान्य दिलं जात आहे. मग आता हे सगळं डिस्कशन केल्यानंतर की सर हे तर डिस्ट्रक्शनचं डिस्कशन केलं तुम्ही, पण हे क्रिएटिव्ह कसं आहे, म्हणजे जे नवीन येणार आहे मग हे चुकीची संकल्पना आहे का सर पूर्ण असं आपण म्हणायचं का की जर हे डिस्ट्रक्शन आहे तर हे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन चुकीची संकल्पना अजिबात नाहीये. का नाहीये चुकीची संकल्पना? कारण नवीन तर येणारच आहे, पण नवीन येण्यासाठी जुनं तुम्हाला जर तुम्ही नाही घालवलं तर नवीन येणार नाही. उदाहरण दुसरं छोटं समजण्यासाठी जर द्यायचं झालं तर आपल्याला जखम होते, जखम झाल्यावर त्या जखमेवर खपली येते, तर ती खपली जर जोपर्यंत तुम्ही काढणार नाही तोपर्यंत तिथे नवीन स्किन येत नाही, बरोबर. पण ती खपली काढताना थोडा त्रास तर होतोच ना रे, येस नो. पण ती जर नाही काढली तर नवीन तिथे स्किन येणार नाही आणि तुम्हाला बरं वाटणार नाही. हे पण काय आहे एक प्रकारे सर्जनशील विनाशच आहे, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनच आहे हे. ओके, राईट. तो नवीन येण्यासाठी क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन गरजेचंच आहे. म्हणून मग बदल आणि स्थैर्य यांचे संतुलन आपल्याला करण्याची गरज आहे, हा उपाय सांगितला जातो. जो बदल होतोय तो बदल जर अत्याधिक असेल तर तो संसाधनांचा अपव्यय असू शकतो, जर तो बदल अत्यल्प असेल तर तो आर्थिक कुंठित असू शकतो. आणि म्हणून मग त्याच्यातून आपल्याला त्या बदलाला गोंधळ व्हायचा नसेल तर योग्य दिशा देणं गरजेचं आहे. आणि ती योग्य दिशा ही कशी दिली जाऊ शकते, आणि तेच आव्हान आमच्या समोर आहे की आता हा जो बदल होतोय त्या बदलाला योग्य दिशा कशी द्यायची. म्हणजे हे डिस्ट्रक्शन जे आहे ते क्रिएटिव्ह म्हणूनच टिकून राहील, ते परत खराब होणार नाही याच्याबद्दलची चर्चा. तर तिचे परिणाम, जो बदल होतोय त्या प्रक्रियेला तुम्ही थांबवू नाही शकत. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन AIच्या प्रगतीला तुम्ही थांबवू नाही शकत, पण तिचे परिणाम तुम्ही प्रभावितपणे हाताळू शकता. मग त्याच्या संदर्भात उपाय पण काहीतरी सुचवले जाऊ शकतात की समाज कशा प्रकारे प्रतिसाद देईल. तर तुम्ही समाजात सुरक्षा जाळे तयार केलं पाहिजे. म्हणजे जो गट आहे, सामाजिक गट, की ज्या गटाला हे बदल हाताळता येण्यासारखे नाहीये, त्यांना तुम्ही शासनामार्फत सुरक्षिततेचं जाळं पुरवलं पाहिजे. म्हणजे मग रोजगार असेल, अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, ह्या बेसिक गरजा त्यांच्या शासनाने पुरवल्या गेल्या पाहिजे. म्हणजे मग तो जो बदल होतोय त्या बदलाचा परिणाम यांच्यावर कमीत कमी प्रमाणात होईल सुरक्षा जाळं पोहोचल्यामुळे. त्याच्यानंतर पुनर्प्रशिक्षण, जे स्किल्ड वाले लोक आहेत की ज्यांच्याकडे ऑलरेडी स्किल्ड आहेत त्यांना पुनर्प्रशिक्षित केलं पाहिजे. रिट्रेनिंग प्रोग्राम, पुनर्प्रशिक्षित करून जो बदल होतोय त्या बदलाला साजेसं किंवा त्यांना त्या बदलाशी अनुरूप केलं पाहिजे तुम्ही. तर हा एक मार्ग असू शकतो. आणि त्याच्यानंतर जी संक्रमण प्रणाली आहे, तर जुने उद्योग संकुचित होताना नवीन उद्योग उभे राहत आहेत आणि ते उभे राहताना त्या संक्रमणाला लोकांना जुळवून घेण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे. तुम्ही म्हणजे कोण, तर शासनाने. तो हे 3 गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या किंवा 3 पर्याय जर तुम्ही आत्मसात केले तर 100% हे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन किंवा सर्जनशील जो विनाश आहे तो योग्य दिशेने जाईल आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्याला घेता येतील, असं आपण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून याचा विचार करू शकतो. म्हणून शेवटी की जर सर्जनशील विनाश भीतीदायक वाटू शकला तरी तोच प्रगतीचं मूळ कारण आहे किंवा प्रगतीचं मूळ इंजिन आहे, हेही आपलं विसरता कामा नये.
आणि म्हणून जे व्यक्ती आणि समाज या बदलाला स्वीकारतात त्यांच्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. ठीक आहे, पण जे व्यक्ती त्याला नाकारतात त्यांच्यावर नकारात्मक परिणाम त्याचा होतो आणि ज्यांच्यावर सकारात्मक परिणाम होईल त्यांच्या भरभराट आणि भविष्य तेच लोक मग घडवत असतात. तो ह्या क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनला आपण सगळे आनंदाने सामोरं जाऊयात आणि जी काळाची गरज आहे त्याच्यानुसार आपण बदललं पाहिजे, समाजाने बदललं पाहिजे, असंच एक प्रकारे जोसेफ शुम्पेटर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून बघा, तुम्ही लक्षात घ्या की समकालीन परिप्रेक्ष्यामध्ये समाजात AI मुळे जे होणारे बदल आहेत त्याच्यामुळे ह्या नोबेलचं किती महत्व जास्त आहे. नाहीतर आपण फक्त नोबेल कोणाला मिळाला आणि कशाबद्दल मिळाला तेवढी व्याख्या पाठ करतो, पण तो समाजशास्त्रीय विचार नाही. समाजशास्त्रीय विचार हा सगळा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा ऐकताना मजाही आली असेल की सर हा सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह आम्हाला गरजेचा होता. तो जर उद्या परीक्षेत आलं तर व्हॅल्यू ॲडिशन म्हणून सर्जनशील विनाश हा तुम्ही 100% वापरू शकता जोसेफ शुम्पेटर यांचा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. सोशलॉजीच्या विविध बॅचेसची माहिती तुम्हाला खाली मिळेलच. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.